हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ शिकणार आहोत. साध्या वर्तमान काळाचा वापर कुठे होतो? युनिव्हर्सल ट्रूथ, नैसर्गिक सत्य सांगण्यासाठी, जसे की सूर्य पूर्वेला उगवतो. हॅबिच्युअल ॲक्शन, वर्तमान काळातील एखाद्याची सवय सांगण्यासाठी, जसे की तो धूम्रपान करतो. ती खोटे बोलते. तसेच परमनंट ॲक्टिव्हिटी, नेहमीच्या होणाऱ्या क्रिया सांगण्यासाठी, जसे की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, तो बँकेत काम करतो. यासाठी साध्या वर्तमान काळ वापरला जातो. ओळख, वाक्याच्या शेवटी ता, तो, ते, तोस अशी अक्षरे असतात. आता आपण सेंटेन्सेस बघूया. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे होकारार्थी वाक्यरचना कशी करावी ते बघणार आहोत. जर वाक्यामध्ये कर्ता हा ही, शी, इट, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर क्रियापदाच्या शेवटी यस किंवा येचा वापर करावा. तर बघा, जर क्रियापदाच्या शेवटी यस, ओ, यक्स, सी एच, एस एच अशी अक्षरे असतील तर ईएस लावावे. जसे की गो, गोचे शेवटचे अक्षर ओ, ओ आहे म्हणून इथं ईएसचा वापर झाला. गोचे गोच. जसे की तो शाळेत जातो, ही गोज टू स्कूल. टीच, शेवटचे अक्षर सीएच म्हणून टीचचे टीचेस होईल आणि इतर वेळेस येस लावावे. कम, कम्स, वर्क, वर्क्स. आणि जर क्रियापदाच्या शेवटी वाय असल्यास वायचे आय करून ईएस लावावे. स्टडी, शेवटचे अक्षर वाय आहे म्हणून वायच्या जागी आयचा वापर करून ईएस लावले म्हणजे स्टडीचे स्टडीज. क्राय, शेवटचे अक्षर वाय आहे, वायच्या जागी आयचा वापर करून ईएस, क्राय, क्राईज. पण जर वायच्या आधी स्वर असल्यास वायचे आय होत नाही तर फक्त यस लावावे. प्ले, प्ले वायच्या आधी स्वर आहे. स्वर कोणकोणते? ए, ई, आय, ओ, यू हे स्वर आहेत. वायच्या आधी ए हा स्वर आहे म्हणून इथं फक्त यस लावला. प्लेस. ओबे, वायच्या आधी ई हा स्वर आहे म्हणून इथं ओबेस. आता आपण सेंटेन्स फॉर्मेशन बघूया. त्यासाठी सुरुवातीला सब्जेक्ट, वर्ब वन म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप, आणि जर कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर यस, येचा वापर करावा आणि ऑब्जेक्ट. वाक्य बघूया. तो शाळेत जातो. ही गोज टू स्कूल. तो हा कर्ता आहे. गो क्रियापद, कर्ता हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून ईएस. टू स्कूल हे ऑब्जेक्ट. तो धूम्रपान करतो. ही स्मोक्स. मला गाणे आवडतात. आय लाईक सॉंग्स. राम खूप बोलतो. राम स्पीक्स अ लॉट. ती खोटे बोलते. शी लायज. क्लास 7 वाजता सुरू होतो. द क्लास स्टार्ट्स ॲट 7 o'clock. रोहन शाळेत बसने जातो. रोहन गोज टू स्कूल बाय बस. रोहन, द क्लास हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून इथं शेवटी क्रियापदाच्या शेवटी ईएस, स्टार्टच्या शेवटी यस चा वापर केलेला आहे. तो वर्तमानपत्र वाचतो. ही रीड्स न्यूजपेपर. श्याम माझ्या बरोबर राहतो. श्याम लिव्ज विथ मी. सूर्य पूर्वेला उगवतो. द सन रायजेस इन द ईस्ट. राईज म्हणजे उगवणे. सूर्य पश्चिमेला मावळतो. द सन सेट्स इन द वेस्ट.
सेट म्हणजे मावळणे. पक्षी आकाशात उडतात. बर्ड्स फ्लाय इन द स्काय. राम क्रिकेट खेळतो. राम प्लेज क्रिकेट. ते शाळेत जातात. दे गो टू स्कूल. आम्ही फ्लॅटमध्ये राहतो. वी लिव्ह इन अ फ्लॅट. तो बँकेत काम करतो. ही वर्क्स इन अ बँक. मी सकाळी लवकर उठतो. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. राम फिरायला जातो. राम गोज फॉर अ वॉक. आता आपण इंटेरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी वाक्यरचना बघूया. जर वाक्यामध्ये ही, शी, इट आणि कर्ता हा ही, शी, इट आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर डजचा वापर होतो. आणि कर्ता हा आय, वी, यू, दे आणि प्लुरल सब्जेक्ट असेल तर डूचा वापर होतो. तर वाक्यरचना कशी केली जाते? डू किंवा डज, त्यानंतर सब्जेक्ट, क्रियापदाचे पहिले रूप आणि ऑब्जेक्ट. तो शाळेत जातो का? डज ही गो टू स्कूल. वाक्यामध्ये तो हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून इथं डज वाक्याच्या सुरुवातीला, त्यानंतर ही कर्ता, गो क्रियापद, टू स्कूल हे ऑब्जेक्ट आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह. पुढचं वाक्य बघूया. राम फिरायला जातो का? डज राम गो फॉर अ वॉक. ते शाळेत जातात का? डू दे गो टू स्कूल. ते हे प्लुरल सब्जेक्ट आहे म्हणून इथं डूचा वापर केला आपण. तुम्ही एकमेकांना ओळखता का? डू यू नो इच अदर. तो टेनिस खेळतो का? डज ही प्ले टेनिस. तुम्ही रोहनला ओळखता का? डू यू नो रोहन. राम मुंबईत राहतो का? डज राम लिव्ह इन मुंबई. तू आमच्याशी सहमत आहे का? डू यू ॲग्री विथ अस. तुम्हाला माहित आहे का? डू यू नो. तुला हे आवडते का? डू यू लाईक धिस. निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी वाक्यरचना कशी केली जाते? जर वाक्यामध्ये कर्ता ही, शी, इट थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर डज नॉटचा वापर होतो. डज नॉटचे कॉन्ट्रॅक्शन म्हणजे संक्षिप्त रूप डझंट आहे. तसेच जर कर्ता हा आय, वी, यू, दे आणि प्लुरल सब्जेक्ट असेल तर डू नॉटचा वापर होतो. डू नॉटचे कॉन्ट्रॅक्शन संक्षिप्त रूप डोंट हे आहे. तर त्यासाठी सुरुवातीला सब्जेक्ट डू किंवा डज, नॉट, V1 वर्ब 1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप आणि ऑब्जेक्ट. वाक्यरचना बघूया. मला चहा आवडत नाही. आय डोंट लाईक टी. आय कर्ता, डू नॉटचे कॉन्ट्रॅक्शन डोंट वापरले आहे आणि लाईक टी. पुढचं वाक्यरचना बघूया. मला माहित नाही. आय डोंट नो. ती इंग्रजी शिकवत नाही. शी डझंट टीच इंग्लिश. तू माझे ऐकत नाही. यू डोंट लिसन टू मी. रोहन कधीही खोटे बोलत नाही. रोहन नेव्हर लाईज. कधीही साठी आपण नेव्हरचा वापर केलेला आहे. पुढचे वाक्य बघूया. राम फिरायला जात नाही. राम डझन गो फॉर अ वॉक. तो शाळेत जात नाही. ही डझन गो टू स्कूल. ते शाळेत जात नाही. दे डोंट गो टू स्कूल. मला असं वाटत नाही. आय डोंट थिंक सो. मला आठवत नाही. आय डोंट रिमेंबर. आता आपण निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह म्हणजे
नकारार्थी प्रश्नार्थक वाक्यरचना बघूया. जर वाक्यामध्ये कर्ता ही, शी, इट आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर डज नॉटचा वापर होतो. आणि आय, वी, यू, दे प्लुरल सब्जेक्ट असेल तर डू नॉटचा वापर होतो. वाक्यरचना बघूया. वाक्याच्या सुरुवातीला डू किंवा डज, त्यानंतर सब्जेक्ट, नॉट, क्रियापदाचे पहिले रूप आणि ऑब्जेक्ट. तुला माहित नाही का? डोंट यू नो. आपण इथं डू नॉटचे कॉन्ट्रॅक्शन म्हणजे संक्षिप्त रूप वापरले आहे, डोंट. ते क्रिकेट खेळत नाही का? डोंट दे प्ले क्रिकेट. तुला चहा आवडत नाही का? डोंट यू लाईक टी. तुम्ही मला ओळखत नाही का? डोंट यू नो मी. ती मोबाईल वापरत नाही का? डझंट शी यूज मोबाईल. राम फिरायला जात नाही का? डझंट राम गो फॉर अ वॉक. तो शाळेत जात नाही का? डझंट ही गो टू स्कूल. ते शाळेत जात नाही का? डोंट दे गो टू स्कूल. तुला तसं वाटत नाही का? डोंट यू थिंक सो. आता आपण WH वर्ड सोबत प्रश्नार्थी वाक्य कसे बनवले जाते बघूया. WH म्हणजे व्हॉट, वेअर, व्हाय, व्हेन अशी अक्षरे. जर वाक्यामध्ये कर्ता ही, शी, इट आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर WH वर्ड आणि डजचा वापर करून प्रश्नार्थी वाक्य बनवले जाते. आणि वाक्यामध्ये आय, वी, यू, दे प्लुरल सब्जेक्ट असेल तर WH वर्ड आणि डूचा वापर होतो. बघा वाक्यरचना बघूया. तुम्ही कोठे राहता? वेअर डू यू लिव्ह. वेअर WH वर्ड, त्यानंतर डू, यू हा करता आणि लिव्ह म्हणजे राहणे हे क्रियापद. पुढील वाक्य बघूया. तू असं का करतोस? वाय डू यू डू सो. तू शाळेला केव्हा जातो? वेन डू यू गो टू स्कूल. तुम्ही काय करतात? व्हॉट डू यू डू. काय करतात म्हणजे तुम्ही काय काम करतात. पुढील वाक्य बघूया. तो शाळेला कसा जातो? हाऊ डज ही गो टू स्कूल. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.